नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण 9th क्लास मधील जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे। आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर आपला सेकंड चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स। आता लाईन्स हा कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे। द पॅरलल लाईन्स म्हणजे कशा लाईन्स, तर त्याची डेफिनेशन पाहूया। द लाईन्स विच आर कोप्लॅनर म्हणजे एकाच प्लेन वरती असलेल्या, okay, coplanar and do not intersect each other are called parallel lines। एकाच प्लेन वरती आहेत, एकाच प्रतलात आहेत, परंतु त्या दोन लाईन्स एकमेकांना काय होत नाही, तेव्हाही इंटरसेक्ट होत नाही, त्याला काय म्हणतात रे, पॅरलल लाईन्स असे म्हणतात। पहा, एकाच प्रतलामध्ये आहेत, कोप्लॅनर आहे आणि ह्या दोन लाईन्स आहेत, लाईन एल आणि एम, आणि ह्या एकमेकांना, तर लाईन ही कशी असते, अमर्यादित असते, ही पुढे अशीच या पद्धतीने वाढणार आहे, एम लाईन ही ह्याच पद्धतीने वाढणार आहे, या एकमेकींना कुठेही इंटरसेक्ट होणार नाही, कुठेही एकमेकींना छेदणार नाहीत, तरच त्या लाईनला आपण काय म्हणतो तर पॅरलल लाईन्स असे म्हणतो। उदाहरण घ्यायचं झालं तर एक साधं उदाहरण पाहूयात आपण। रोल पट्टीच्या ज्या पट्ट्या असतात माहिती आहेत सर्वांना, त्या कशा असतात रे, एकमेकींना परस्परांना समांतर असतात, एक बरोबर आहे। दोन पट्ट्या कशा असतात, परस्परांना समांतर अशा असतात। जर त्या परस्परांना समांतर असतील तरच ते एकमेकांना मिळणार नाही, जर ते मिळाले तर त्या समांतर असणार नाही। एक साधं उदाहरण आपण फक्त घेतलं। याच्यामध्ये पहा, हा जो बोर्ड दिसतो, या बोर्ड मध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसते, वरची पट्टी आणि खालची पट्टी जर आपण गृहीत धरली, या ज्या दोन लाईन्स आहेत, उदाहरण म्हणून दिलेलं फक्त आपण, या एकमेकांना कुठे इंटरसेक्ट होतात, काही जर लाईन असेल तर ती वरची लाईन काय होणार आहे, पुढे तशीच वाढणार आहे, खालची लाईन याच पद्धतीने वाढणार आहे, एकमेकींना केव्हाही इंटरसेक्ट होणार नाही, आणि त्या इंटरसेक्ट होणार नसतील तरच त्या काय असतील, पॅरलल असतील। ठीक आहे, ही झाली त्याची डेफिनेशन। म्हणजे थोडक्यात आपल्याला फक्त काय सांगता येईल की टू लाईन्स कॅनॉट बी इंटरसेक्ट ईच अदर, ज्या दोन लाईन्स एकमेकांना केव्हाही इंटरसेक्ट होत नाही, देन द लाईन्स आर पॅरलल लाईन्स, तरच त्या लाईन्स कशा असतील, पॅरलल लाईन असतील। हा कन्सेप्ट सर्वांच्या लक्षात आला असेल तर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात, पॅरलल लाईन। आता त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जॉमेट्री मधला हे पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स, जे अँगलच्या पेअर आहेत त्या अँगलच्या पेअर अगोदर आपल्याला समजून घ्यायच्या। ठीक आहे, मग याच्यामध्ये मी तुम्हाला पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स दिले, फक्त पेअर्स सांगितले। आता याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट अँगल्स वगैरे सांगितलेलं नाही, फक्त जे काही सांगितले ते समजून घ्या। पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, मग करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होत असताना याच्यामध्ये काय दिले, दोन लाईन्स दिल्या, आणि ह्या दोन लाईन्स आणि याच्यामध्ये एक ट्रान्सव्हर्सल दिली आहे, लाईन एल आणि एम, आणि याचे ट्रान्सव्हर्सल आहे एल। ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, लाईन एल ला आणि एम ला, एन ला काय केलं, एक छेदलेलं आहे, आणि या छेदल्यामुळे इथं काही अँगल्स तयार झालेले आहेत। ठीक आहे, आणि ह्या अँगल्सचे पेअर हे कोणत्या टाइपचे आहेत ते फक्त आज आपण पाहणार आहोत। मग याच्यामध्ये फर्स्ट मी तुम्हाला काय दिले, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स। आता करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स कोणत्या कोणत्या येत आहेत ते आपण पाहूयात। करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच्यामध्ये फर्स्ट पेअर दिले तुम्हाला अँगल डी आणि सेकंड एच। पहा, आता अँगल डी आणि अँगल एच ही जी पेअर आहे ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे। ठीक आहे, आता सेकंड पेअर याच्यामध्ये आणखी एक आपल्याला सांगता येते, पहा डी एच आहे का, करस्पॉन्डिंग अँगल। आता दुसरी पेअर कोणती दिलेली आहे आपल्याला, दुसरी पेअर दिलेली आहे, याच्यामध्ये पेअर नुसार जर घ्यायचं झालं आपल्याला, ए आणि ई ही सुद्धा काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, सी जी हे सुद्धा कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, आणि नंतरचे आपल्याला कोणते पेअर सांगता येतील, हे जे आहेत हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहेत। हे फक्त प्रत्येकासाठी सेपरेट आकृती घेतलेली आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल तरी सुद्धा मी एक थोडक्यात एक साधी आकृती इथे काढते। याच्यामध्ये आपण ह्या दोन लाईन्स गृहीत धरूयात आणि त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे। मग याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते असतील हे पहा, हा जो अँगल्स आहे म्हणजे याच्यामध्ये संगत कोण, फक्त हे जे राऊंड दिसते ही पेअर आपण काय म्हणूया, ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे, आणि ही काय आहे, ही सुद्धा दुसरी करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतील रे, याच्या पेअर आहेत, या कशा आहेत, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये ही पेअर साठी फक्त एक सिम्बॉल यूज केलेला आहे, ही सुद्धा आपल्याला काय सांगता येईल रे, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर आहेत, फक्त पेअर साठी म्हणून ही सिम्बॉल मी गृहीत धरलेला आहे।
फक्त इथं तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स. लक्षात आलं. या ज्या पेयर्स असतील ह्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेयर आहेत. म्हणून याच्यामध्ये अँगल डी ची पेयर कोणती असणार आहे, अँगल एच. अँगल सी ची पेयर कोणती असणार आहे, अँगल जी. अँगल ए ची पेयर कोणती असणार आहे, अँगल ई. आणि अँगल बी ची पेयर कोणती असणार आहे, अँगल एफ. आहे का पहा. अँगल डी अँगल एच, अँगल एच अँगल ई, नंतर अँगल सी अँगल जी, अँगल बी अँगल हा कोणता असेल आपला एफ. त्या काय झाल्या, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेयर झाल्या. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेयर नेमक्या कोणत्या असतील. चला तर याच्यानंतर आपल्याला पुढची पेयर पाहायची आहे, पेयर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आता याच्यामध्ये ते कसे आहेत रे, अल्टरनेट अँगल्स आहेत परंतु त्याचबरोबर इंटेरियर सांगितले मी तुम्हाला सुरुवातीला. आता याच्यामध्ये अल्टरनेट अँगल्सची पेयर म्हणजे याच्यामध्ये अल्टरनेट अँगल्सची पेयर आपल्याला परंतु पाहायची आहे, परंतु ती पेयर कोणती पाहायची आहे, इंटेरियर. इंटेरियर साठी मी काय गृहीत धरते हे पहा. याच्यामध्ये इंटेरियर हे ज्या दोन लाईन्स आहेत त्याच्या मधल्या ज्या पेयर्स असतील आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये जे तुमचे अल्टरनेट अँगल्स असतील ते अँगल्स जे तयार होत आहेत ते पहा कोणत्या शेप मध्ये तयार होत आहेत. ते आहे का झेड शेप मध्ये. झेड शेप मध्ये हा जो वरचा अँगल असेल तिथे हा एक तयार होतो, खालच्या अँगल्स मध्ये हा दुसरा तयार होतो. म्हणजे झेड शेप मध्ये जे अँगल्स तुमचे तयार होतात ते कोणते असतात तुम्ही लक्षात ठेवायचं, अल्टरनेट इंटेरियर अँगल्सची पेयर असतात हे लक्षात ठेवायचं. आता इथं इंटेरियर अँगल्स मध्ये आपल्याला कोणती एक पेयर मिळाली, सी आणि ई ची एक पेयर मिळाली. आता दुसरी कोणती असणार आहे, बी आणि एच ची एक पेयर असेल. ठीक आहे. आता दुसरी पेयर आपण कोणती गृहीत धरूया. चला ही दुसरी पेयर आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेट अँगलच्या इंटेरियर मध्ये कोणत्या पेयर्स मिळालेल्या आहेत, ह्या दोन पेयर्स मिळाल्या. आता इंटेरियर नंतर आपल्याला अल्टरनेट अँगलची कोणतं पाहायचं आहे, एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या साईडला. आता याच्यामध्ये कोणत्या पेयर्स येतात पहा, सी आणि ई, बी आणि एच हे पाहिले. आता काय या लाईनच्या आउटर साईडला म्हणजे याच्यामध्ये पेयर्स कोणते असणार आहे आपली, डी एफ हे पहा क्रॉस मध्ये आहे का. आणि दुसरी कोणती असेल मग, ए ची पेयर कोणती असणार आहे, जी. राईट. लक्षात आले सर्वांच्या. अल्टरनेट इंटेरियर अँगल्स मध्ये पेयर कोणती असेल, सी ई बी एच. ओके. आणि अल्टरनेट एक्सटेरियर अँगल पेयर मध्ये पेयर कोणती असेल, डी एफ ए जी. पहिली पेयर असेल आपली डी एफ आहे, दुसरी पेयर असेल आपली अँगल ए अँगल जी. लक्षात आले. मग त्यासाठी तुम्हाला फक्त लक्षात यावं म्हणून या पद्धतीने आणखी एक रफ फिगर काढून एक्सप्लेन केलेला आहे. सर्वांच्या लक्षात आलं. चला आता याच्यामध्ये थर्ड आपल्याला पाहायचं आहे, याच्यामध्ये पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स त्याला कसे म्हणतात रे, आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी हे माहिती आहे सर्वांना. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंटेरियर अँगल्सच्या ज्या पेयर्स आहेत ह्या पेयर्स कोणत्या दिसतात आपल्याला, सी एच बी एफ. आणि इंटेरियर अँगल्स हे कुठे तयार होतात, तर ही इंटेरियर अँगल्स ट्रान्सव्हर्सलच्या वन साइडला म्हणजे एका बाजूलाच तयार होतात. जसे याच्या अगोदर आपण करस्पॉन्डिंग अँगल्स हिची पेयर कशी असते, एका साइडलाच असते. परंतु तुमच्या अल्टरनेट अँगल्स ज्या पेयर होत्या त्या कशा होत्या, क्रॉस शेप मध्ये होत्या. परंतु इंटेरियर अँगल्स हे कसे असतात, ट्रान्सव्हर्सच्या वन साइडला म्हणजे सी आणि एच. याच्यामध्ये ही जी मधली जी जोडी आहे, ही जी जोडी आहे कोणती, ही जोडी आहे सी एच बी ई. ही कशी आहे, इंटेरियर अँगल्सची जोडी आहे, पेयर आहे. आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात आपले, सप्लिमेंटरी असतात. आणि सप्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट किती असतं, 180 असतात. परंतु हे नंतर पाहूयात आपण. फक्त आता सध्या काय पाहायला लागलो त्याच्यामध्ये आपण पेयर्स पाहिलो. पेयर्स सर्वांच्या लक्षात आले. याच्यामध्ये 3 टाइप सध्या आपण फक्त घेतलेले आहेत. एक पहिला घेतला करस्पॉन्डिंग अँगल्स पेयर, दुसरा घेतला आपण अल्टरनेट इंटेरियर अँगल्स म्हणजे अल्टरनेट अँगल्सच पाहिले, फक्त त्याच्यामध्ये 2 टाइप्स आपण घेतले, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, दुसरा आहे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आणि तिसरा आहे आपला इंटेरियर अँगल्स. हे तिन्ही अँगलचे टाइप्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यावयाचे आहेत. सगळ्यांना इथपर्यंत लक्षात आलेलं आहे. चला आणखीन एकदा व्यवस्थित पहा. करस्पॉन्डिंग अँगल्स हे कोणत्या टाइप मध्ये येतात,
नंतर अल्टरनेट अँगल्स हे कोणत्या टाइप मध्ये येतात आणि इंटेरियर अँगल्स हे कोणत्या टाइप मध्ये येतात जर समजून घ्या आणि यावरती आधारित असलेला आपल्याला तुम्हाला काही सोडवण्यासाठी एक्झाम्पल मी देणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी देणारच आहे होमवर्क मध्ये मी, पण त्याच्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज पाहूयात. आता त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहूयात. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते की व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर मेड बाय द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात तर तयार होणारे जे अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आपण काय केली, प्रूफ केलेली आहे कालच्या पिरियड मध्ये, सर्वांच्या लक्षात आलेली असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे दॅट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी किंवा अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी. आता थर्ड प्रॉपर्टी आहे. त्या थर्ड प्रॉपर्टी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, if one pair of corresponding angles are congruent then the remaining pairs of corresponding angles are also congruent. म्हणजे दिलेल्या पेयर्स मधील या पेयर्स मधील कोणतीही एक पेयर करस्पॉन्डिंग अँगलशी जर कॉन्ग्रुएंट असेल तर रिमेनिंग पेयर्स इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. एक पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर बाकीच्या पेयर्स कशा असतात, रे कॉन्ग्रुएंट असतातच. And next, as it is, if one pair of alternate angles are congruent, then the remaining pair of alternate angles are also congruent. म्हणजे इथं सुद्धा अल्टरनेट अँगल्सची एक पेयर जरी कॉन्ग्रुएंट असेल तर बाकीच्या अल्टरनेट अँगलच्या सर्व पेयर्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. अँड नेक्स्ट याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नेक्स्ट आणि लास्ट प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल की इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते असतात, कॉन्ग्रुएंट अँगल्स कोणते असतात. देन फर्स्ट करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आपण पाहिला, करस्पॉन्डिंग पाहिला आणि आपण कोणतं पाहिलेलं आहे, अल्टरनेट. हे तीन पेअर आपण पाहिलेले आहेत. आता पुढच्या काय सांगते ती नीट आहे का. बट लिनियर पेयर्स आर कशा असतात, लिनियर पेयर्स आर राईट अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे याच्यामध्ये तयार होणारे जे अँगल्सचे पेयर आहेत त्याच्यामधल्या काही पेयर्स आहे कॉन्ग्रुएंट असतात आणि काही पेयर्सचे मेजरमेंट हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. हे फक्त डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटेरियर अँगल्स, अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. ओके. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. आता यावर आधारित असलेला मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. ते होमवर्क मात्र प्रत्येकाने कंपल्सरी कंप्लीट करायचं आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मला सेंड करायचं आहे. ठीक आहे. चला तर होमवर्क घ्या, लिहून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फिगर ड्रॉ करून दिलेली आहे. क्वेश्चन फर्स्ट, राइट द पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. सेकंड, राइट द पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. थर्ड, राइट द पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स अँड राइट द पेयर्स ऑफ अपोजिट अँगल्स. ह्या सगळ्या पेयर्स काय करायच्या तुम्ही स्वतः फाइंड आउट करायच्या आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मला सेंड करायचे आहे. ठीक आहे. चला अभ्यास करा, काळजी घ्या.